हिरा, काय झालं? तुला त्रास होतोय का? पाणी हवंय? नाही नको. तुला गाडीत मळमळतंय? नाही, मग तू एवढी डिस्टर्ब का दिसतीयस? काही हरवली होती तो तो दिवस आठवला. सगळं पुसट पुसट आठवतंय. स्पष्ट असं काहीच नाही आठवतंय. काय आठवतंय? नागनाथ काका सांगायचे की गावात काहीतरी संकट येणार होतं म्हणून तेवढ्यात यज्ञ चालू होता आणि तो यज्ञ माझे बाबाच करत होते. तेवढ्यातल्या कुंडातून ते कासव वर आलं होतं. पण खूप मोठा अनर्थ घडला. शिवनाथ दादा देवीच्या देवळात यज्ञ करत होता आणि इकडे त्याच्या घराला आग लागली. काय झालं, कसं घडलं, कुणालाच काही कळलं नाही. कुटुंब आणि गावचं कर्तव्य यात शिवनाथ दादानं कुटुंब निवडलं. यज्ञ तसाच सोडून तो घराकडे धावला, पण काही उपयोग झाला नाही. ज्यासाठी दादाने यज्ञ अपूर्ण ठेवला तीच गोष्ट हातातून निसटली. वहिनी आगीत सापडल्या. त्या गदारोळात दादाची थोरली लेक राधा कुठं हरवली काही कळलंच नाही. मीरा लहान होती त्यावेळी. आमचं सुदैव पण ही वाचली. आय एम सॉरी टू हिअर दिस काका. पण तुम्ही सांगू शकाल का की तो दिवस काय होता? नेमकी तारीख, वार काय होता? वार तर स्पष्टच आठवतो मला. शनिवार होता. तारीख 13 जानेवारी 2005. संक्रांतीच्या आदला दिवस. हे पण ही सगळी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. काही मिस आउट व्हायला नकोय. मी नोट डाऊन करून ठेवतो. 13 जानेवारी 2005. 2005. हो. मीरा, आपण तळी गावाच्या जवळपास असलेले सगळे अनाथ आश्रम शोधूया. मी ऑलरेडी काही ठिकाणी सांगून ठेवले की राधा या नावाबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर मला कॉल करा. जावे बापू, तुम्ही आमच्या राधाला शोधण्यासाठी खूप मदत करता आहात. यापूर्वी अशी मदत कोणीच केली नाही हो. आम्ही काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी. काका, असं बोलू नका प्लीज. अरे यार, राधाचा फॉर्म कुठे आहे? सापडत का नाहीये मला? माया, तू तू काय करतेस इथे? हे बघ, तू त्या फाईलला हात लावू शकत नाहीस. काका, हे रामपुरेंचा आश्रम आहे. हो, पण तू रामपुरे नाहीयेस. एक मिनिट. हॅलो. हो, अथर्व रामपुरे. येस, राधा बरोबर आहे. ठीक आहे, मी आलोच. थँक्यू व्हेरी मच. ओके, चला तुम्हाला पण खुश करूया. लास्ट देतेस म्हणजे काम महत्वाचं आहे काहीतरी. आता हे घ्या आणि मला माझं काम करू द्या. काय काम आहे? त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं? हे पैसे घ्या आणि निघा. नाही गेलो तर? नाही गेला तर
हा कटर तुमच्या मानेहून फिरला तर जीवही जाऊ शकतो. स्वतः तुम्ही ठरवा, हे घेणार किंवा हे. नाही नाही नाही, हे कशाला? तू कर तुझं काम. हा, हेच घेतो. मस्करी केली का तुझी? मी पण. एका अनाथ आश्रमातून कॉल होता. त्यांना राधा नावाचा एक रेकॉर्ड सापडला. आपल्याला जावं लागेल. वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जावई बापू, तुम्ही पहिल्यांदा आलात आमच्या घरी आणि आम्ही तुमचा मान सन्मान नीट नाही करू शकलो. काका, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे तीच खूप महत्वाची आहे. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. मीरा, केवढं मात्र नक्की आहे की आपण राईट ट्रॅकवर आहोत. काका, येतो आम्ही. हो मीरा, बाळा, देवी आईचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. तू नको काळजी करूस, सगळं नीट होईल. पण तू सगळं सांभाळून करा बाळा. येस, फाउंड इट. राधा. राधाच्या फॉर्मवर अंबिकाचा फोटो, म्हणजे राधाच अंबिका आहे. याचा अर्थ मीरा आणि अंबिका या सख्या बहिणी आहेत. मंजिरी मॅडमला याबद्दल माहीत असणार आहे. हां, बसा ना. मी ते राधा. हां, मीच फोन केला होता. दादा, तुमच्याकडे तुम्ही म्हणालात की राधा नावाच्या मुलीची नोंद आहे. तुम्ही ती फाईल दाखवा ना आम्हाला. हे काय, तुमच्यासाठी मी हे रजिस्टर काढूनच ठेवलंय. तुला जपणार आहे